आणि आज का की पुन्हा एक नवा आम्ही तारीख घ्यायला आलो होतो। तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे, आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे, त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत। बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय। मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं, मेंढ चाऱ्यासाठी, आमच्या अपंग दिव्यांगासाठी, बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे। प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे, ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे। बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन मागे घेणार का? आता आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार। हो बरोबर आहे, पण मी नेता असलो तर याच्याशिवाय झालं नसतं होते। तुम्ही म्हणाला होता की श्रीमंत जे सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे। बच्चू कडू म्हणून मला 70,000 रुपये मानधन भेटतं, मी कसं कर्जमाफी घेऊ? काय गरज मला? लक्षात घ्या। आणि म्हणून मला असं वाटतं का ज्याला 1-1 लाख रुपयापर्यंत पेन्शन असेल, जे व्यापारी मोठे व्यापारी असेल, अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे। कोरा होणारच, कोरा करावाच लागन। नागपूरमध्ये आंदोलन वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची, तुमचा आता आमची फ्लाईट चुकली, उद्या सकाळी जातो। लाईव्ह बघते सर्व ते आंदोलक, सर्व आंदोलन लाईव्ह बघते ते आंदोलकांना आता मला वाटते तूर्त वाटतं सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही? सगळं मलाच विचारणार। बच्चू कडू आंदोलनाचा चेहरा होता। अहो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे, आमचे नवले दादा आहे, वामनरावजी चटप आहे, तुपकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, महादेवराव जानकर आहे, राठोडजी, आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे। मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे। मी या सगळ्या ह्याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या। आखरी त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे, हे क्रेडिट आम्ही सरकारला पण देऊ इच्छित आहोत। आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही, वेदनेचा विषय आहे। आणि या सगळ्या लोकांनी मोठेपण करून या आंदोलनात सहभागी झाले, हा फार मोठा विषय आहे। 7-12 कोरा होगा, ये आश्वासन हमको सीएम साहब ने, डिप्टी सीएम ने दिया है। वो देखो अभी हम काय को आए थे, तारीख के लिए आए थे, तारीख के लिए हम आए हैं, तारीख हमको मिली है। अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी, क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है। अब टाइम लाया ना, हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान 7 कर्जा मुक्त होगा। डिटेल्स अभी तक बाहर नहीं आई है, डिटेल्स अभी कैसा, अभी कैसे सामने आएगा? अभी उसके लिए थोड़ा बैठना पड़ेगा ना। आंदोलन क्या जारी रहेगा? अब आंदोलन काय के लिए करे? तारीख अगर मिले तो अब आपके लिए आंदोलन करेंगे, ये कैमरामैन के लिए आंदोलन करेंगे। आंदोलन करणार आता मला वाटतं त्यांना त्यांच्या तोडून द्यायचं होतं, तुम्ही मलाच विचारताय। सगळे मिळून आम्ही चर्चा केली, आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही, आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे। रोहित पवारांनी ट्विट केलं होतं आणि त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला होता की हे सरकार गोल गोल फिरवत राहणार आणि त्याकरता तुम्ही गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढे खुळे नाही आहे। रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे। काँग्रेस पार्टी असेल त्यांनी पण पाठिंबा दिला, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि त्यांचं आम्ही करत सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना, बळीराजा संघटना, सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड, याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी, काल मनोजदादा जरांगे आले होते, आज राठोडजी आले, ओबीसीचे नेते, शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढताय, याचा आनंद आहे। सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत, ही सगळ्यात जमेची बाजू। जवळजवळ 2-2.5 तास चर्चा झाली आणि आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तारीख घेतल्याशिवाय चर्चा संपणार नाही, गोलमोल उत्तर आम्ही ऐकणार नाही। फार दिवस झाला ऐकतोय आम्ही योग्य वेळ, वेग्य वेळ,
आम्ही या अटीवरच चर्चेला आलेलो होतो की आज आम्हाला तारीख मिळेल आणि आज तारीख सांगितली जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं काल, म्हणून आम्ही तिथून नागपूरवरून उठून आज चर्चेला आलो आणि आज त्याने आम्हाला 30 जूनच्या आत आम्ही हा निर्णय घेत आहोत असं सांगितलं. दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ही तारीख दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची जी तीव्रता आहे तुम्ही बघताय, शेतकरी आक्रमक झालेला आहे. तहसीलदारच्या गाड्या फुटल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फुटल्या, मंत्र्यांच्या गाड्या फुटणारच नाही त्याची काही गॅरंटी नाही आहे. तेव्हा हा जो जनक्षोभ उसळलेला आहे शेतकऱ्यांचा, हा आवरायचा असेल तर तुम्हाला तारीख सांगण्याशिवाय पर्याय नाही. राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही, आर्थिक अडचणीत आहे, हे आता आम्ही ऐकून घेणार नाही. बाकी मोठे खर्चिक प्रकल्प पाहिजे तर बाजूला ठेवा, परंतु आज मरणाच्या दिशेनं जाणाऱ्या बळीराजाला वाचवणं हे सगळ्यात मोठं प्रायोरिटीचं काम सरकारपुढे असलं पाहिजे. कारण बाकी क्षेत्रामध्ये सुद्धा अडचणी आहेत, नाही असं नाही, परंतु आज दररोज 8 या दरानं शेतकरी आत्महत्या करायला लागलाय आणि त्याच्या मनात जर जगण्याची उमेद निर्माण करायची असेल तर किमान त्या शेतकऱ्याला एक दिलासा दिला पाहिजे की आम्ही बाबा 30 जूनला का होणार तुम्हाला कर्जातून बाहेर काढतोय, हा दिलासा दिला पाहिजे. आणि बँकांना सांगितलं पाहिजे जे थकीत कर्जदार आहेत त्यांना दोषीस लागून देऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. ते या गोष्टी त्यांनी मान्य केल्या आणि म्हणून आम्ही तुर्तास आंदोलन काही काळासाठी स्थगित केलं आहे. पण यात काही प्रगती होत नाही किंवा सरकारनं फक्त वेळ मारून नेण्यासाठी तारीख घेतली असं ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी आत्ता झालं याच्यापेक्षाही उग्र आंदोलन होईल.